Insulation coordination is nothing but the process to determining proper insulation level for various component in the power system. It is nothing but the selection of insulation structure which would withstand the voltage stress to which system or equipment will be subjected. म्हणजे जे काही इन्सुलेशन लेवल आहे किंवा जे काही इक्विपमेंट आपले वर्क होतात ज्या काही रिस्पेक्टिव्ह पॉवर व्होल्टेजला पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेजला तर त्या रिस्पेक्टिव्ह पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेजला त्यांनी व्यवस्थित विदाउट एनी फेल्युअर विथस्टँड केलं पाहिजे जे काही स्ट्रेसेस प्रोड्यूस होतात त्याच्यावरती ते विथस्टँड केले पाहिजे ह्या लेवलचं इन्सुलेशन डिसाईड करणं इज नथिंग बट द इन्सुलेशन कोऑर्डिनेशन. आता काय इन्सुलेशन काय गरज काय इन्सुलेशनची it could withstand normal and abnormal voltage stress, then it's efficient to discharge over voltage, then it can safety be ensured for operating personal and public, and so it could ensure current flow in only in conductor म्हणजे जे काय other devices आहेत device मधनं current किंवा live conductor पार्ट येणार नाही ह्या ठिकाणी इन्शुअर केलं पाहिजे. Also it could prevent the equipment damage to over voltage, equipment damage to over voltage ला प्रिव्हेंट केलं पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो. देन व्हॉट आर द टाइप्स ऑफ ओव्हर व्होल्टेज दॅट नीड टू बी कन्सिडर व्हाईल गोइंग टू एन इन्सुलेशन कोऑर्डिनेशन म्हणजे काय काय टाइप्स ओव्हर व्होल्टेज त्या ठिकाणी आपण इन्सुलेशन कोऑर्डिनेशनच्या वेळेस कन्सिडर केले पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं की 3 टाइपचे ओव्हर व्होल्टेज प्लांटमध्ये येऊ शकतात. पहिले इंटरनल ओव्हर व्होल्टेज किंवा स्विचिंग सर्ज किंवा एक्सटर्नल ओव्हर व्होल्टेज. देन फर्स्ट की जी इंटरनल ओव्हर व्होल्टेज आहे ती द इंटरनल व्होल्टेज could be the internal voltage nothing but the short power frequency over voltage or weakly damped oscillatory voltage major cause of the over voltage like load rejection असेल किंवा current effect असेल किंवा फेस टू फेस अर्थ किंवा फेस टू अर्थ फॉल्ट झालं लाईक सिंगल टू ग्राउंड किंवा डबल लाईन टू ग्राउंड किंवा 3 फेस टू ग्राउंड फॉल्ट यावेळेस इंटरनल ओव्हर व्होल्टेज येतं हे एक त्या ठिकाणी कॉज असू शकतं किंवा स्विचिंग सर्ज होऊ शकतो की शॉर्ट ड्युरेशन which will be irregular or high demand over voltage if the transient voltage is greater than 300 kV तर यावेळेस पण त्या ठिकाणी स्विचिंग सर्ज आपण त्या ठिकाणी होऊ शकतो. देन एक्सटर्नल ओव्हर व्होल्टेज so over voltage from lightning arm is in concern for the power system which are operates beyond 150 kV. The insulation flashover will depending upon these factors like magnitude of the stroke, rising time of wave, then local atmospheric or ambient conditions. आता इन्सुलेशन ब्रेकडाऊन कसं होतं केमिकल मेकॅनिकल ब्रेकडाऊन होतं थर्मल ब्रेकडाऊन होतं. केमिकल कसं ब्रेकडाऊन होतं ऑक्सिडेशन किंवा हायड्रोलायसिस होऊ शकतं. मेकॅनिकल मध्ये क्रॅक्स चॅनल्स किंवा ट्रॅक्स फॉर्मेशन होऊ शकतं. थर्मल मध्ये ओव्हर हिटिंगमुळे एक फॉर्मेशन होऊ शकतं किंवा मेकॅनिकल डॅमेज आपण त्या ठिकाणी म्हणतो. बघा आता जे काय स्टेप्स आपण कुठल्या स्टेप्स त्या ठिकाणी कॅरी करायला फॉर द डिटरमाइनिंग इन्सुलेशन कोऑर्डिनेशन. फर्स्टली डिटरमाइन द लाईव्ह इन्सुलेशन, देन सिलेक्शन ऑफ BIL and insulation level of other equipment, selecting of lightning arrestor. See, these are the nothing but the steps that we need to be taken for determining the insulation coordination. See, even if the substation is shielded properly, the lightning surge can enter the station indirectly. So all the station need a connection to the rest of the system through the incoming and outgoing overhead lines. So that for some following reason pertains overhead air insulated substation only. If lightning stroke either incoming or the line outgoing lines will enter into substation. तर मग काय काय स्टेप्स बघायला पाहिजे जसं की इन्सुलेशन कोऑर्डिनेशन फॉर सबस्टेशन फॉर लाइटनिंग अरेस्टर. म्हणजे तुमचं लाइटिंग सर्ज जर आला सबस्टेशनवरती तर त्या काय काय स्टेप्स पाहिजे. तर पहिले मी म्हणजे सेपरेशन डिस्टन्स दॅट मीन्स म्हणजे इट इज नो वी नो दॅट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोटेक्शन ऑफ सबस्टेशन अँड इन्सुलेशन कोऑर्डिनेशन ऑफ सबस्टेशन. प्रोटेक्टेड insulated must be close to the lightning arrestor so that it can protected before proper insulation coordination. The distance and location of critical insulation need to be known. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जे
आरएसएस असेल तर आरएसएसचं डिस्टन्स आणि लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे. देन सबस्टेशन इन्सुलेशन कॉर्डिनेशन फॉर स्विचिंग सर्च, जे काही स्विचिंग सर्चेस येतात तर त्यावेळेस काय काय things we need to know. We know that it is only concerned for the system having 200 to 45 kV and above. The switching surge magnitude does not exceed 1.5 per unit for the system for 245 kV, and it is because of the line capacitance. See, voltage is not enough to result in the challenging surge. This surge can be reduced by the resistance and RS surge. So we can reduce. Then next, what are the major components of insulation coordination? बघा, insulation coordination चे main major component काय आहे? First आहे तुमचा line insulation coordination and second is the station insulation coordination. Line insulation coordination which can be further separated into transmission and distribution line. Okay, and the station insulation coordination include generation, substation, transmission, and distribution substation. Okay, we can also add insulation coordination of rotating machine and काही शंट सिरीज कॅपॅसिटर जे काही मशीन्स असतात ते पण याच्यामध्ये इन्क्लूड त्या ठिकाणी आपण करू शकतो. इन्सुलेशन कॉर्डिनेशन मध्ये काय कळलं सगळ्यांना? इन्सुलेशन कॉर्डिनेशन इज नथिंग बट सिलेक्शन ऑफ or knowing the process of insulation levels of the power system component, or we can define it as a process of determining insulation strength of equipment. Equipment ची insulation strength जी आहे ती मेजर करण्याची किंवा जी काय स्ट्रेंथ ती डिटरमाइन करण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण इन्सुलेशन कॉर्डिनेशन त्या ठिकाणी म्हणतो. ओके, देन लेट्स सी लाईन इन्सुलेशन कॉर्डिनेशन चे काय 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 गोल्स आहे लाईन इन्सुलेशन कॉर्डिनेशन चे? ती to specify all dimensions of or the characters of transmission and distribution line towers. Line insulation coordination मध्ये काय जे काय डायमेन्शन्स असतील ट्रान्समिशन लाईन आणि डिस्ट्रीब्युशन लाईनची, हे सगळ्या लाईनचे जे काय डायमेन्शन्स असतील हे डायमेन्शन त्या ठिकाणी मेन्शन करण्याचं काम मीन्स पण लाईन इन्सुलेशन कॉर्डिनेशन मध्ये. जसं की पहिले इन्सुलेटर स्ट्रिंग लेंथ, जी काही इन्सुलेटर आपण स्ट्रिंग त्या ठिकाणी यूज करतो, इन्सुलेशन स्ट्रिंगची लेंथ किती, त्याच्यामध्ये किती इन्सुलेटर त्या ठिकाणी प्लेस केले पाहिजे. त्याच्यानंतर क्लिअरन्स बिटवीन द फेज कंडक्टर अँड ग्राउंडेड कंडक्टर स्लाइड्स, अप्पर ट्रस. ओके, देन नीड अँड टाइप ऑफ सप्लिमेंट ग्राउंडिंग, कुठल्या टाईपचे ग्राउंडिंग त्या ठिकाणी आणि किती टाईपचे ग्राउंडिंग त्या ठिकाणी यूज केले पाहिजे. त्यानंतर लोकेशन अँड नंबर ऑफ ओव्हरहेड शिल्ड वायर. देन फेस टू फेस क्लिअरन्स, जे काय टॉवर्स असतात आपल्याला किंवा ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईनचे, तर त्याच्यामध्ये फेस टू फेस लाईनमध्ये किती क्लिअरन्स हवा. त्याच्यानंतर नीड फॉर रेटिंग अँड लोकेशन ऑफ सर्ज अरेस्टर, सर्ज अरेस्टरचे लोकेशन आणि रेटिंग्स काय काय असायला हवी, या सगळ्या गोष्टी ह्या लाईन कॉर्डिनेशन्समध्ये आहेत. त्याच्यानंतर टाईप नंबर अँड टाइप्स ऑफ इन्सुलेटर, इन्सुलेटर किती स्ट्रिंग त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इन्सुलेशन कॉर्डिनेशनमध्ये येतात. ओके, येतंय लक्षात? हॅलो, इन्सुलेशन कॉर्डिनेशन म्हणजे जर लाईन इन्सुलेशन कॉर्डिनेशन कशा कशाला बघायला भेटेल? टू स्पेसिफाय ऑल डायमेन्शन्स अँड कॅरेक्टर्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. ओके, जसं की क्लिअरन्स बिटवीन फेस कंडक्टर, ग्राउंडेड स्लाइड, त्याच्यानंतर इन्सुलेटर स्ट्रिंग, the number on type of insulator, need and type of supplementary grounding, then face to ground medium span, then face to face clearance, the need for rating and the location of surge arrestor, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लाईन इन्सुलेशन कॉर्डिनेशन मध्ये येतात. ओके, त्यानंतर पुढची जी स्टेशन इन्सुलेशन कॉर्डिनेशन. बघा, स्टेशन इन्सुलेशन कॉर्डिनेशन मध्ये काय काय स्पेसिफाय करायचं असतं आपल्याला की नीड लोकेशन अँड रेटिंग ऑफ
सर्च अरेस्टर जे काही सर्च प्रोटेक्शनसाठी आपण यूज करतो त्यांची नीड, लोकेशन अँड नंबर ऑफ. त्याच्यानंतर लोकेशन, कॉन्फिगरेशन अँड नीड ऑफ protection gap, then location for substation shielding, then amount and method of achieving अर्थिंग, देन फेस टू ग्राउंड अँड फेस टू प्लेस क्लिअरन्स, त्याला फिगरसाठी आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतात. त्याच्यानंतर जे काही इक्विपमेंट्स आहेत ते कुठल्या स्टँडर्डने आपण त्या ठिकाणी यूज केलेत, कुठली स्ट्रेंथ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्सुलेशन कॉर्डिनेशनमध्ये बघायला भेटेल फॉर स्टेशन इन्सुलेशन कॉर्डिनेशनमध्ये. ओके, ज्यावेळेस स्टेशन इन्सुलेशन कॉर्डिनेशनमध्ये जातं त्यावेळेस जे काही इंजिनियर तर त्यात त्यांना जे काही सोर्सेस ऑफ स्ट्रेस असेल, म्हणजे लाईटनिंग ओव्हर व्होल्टेज स्ट्रेस असेल किंवा स्विचिंग ओव्हर व्होल्टेज स्ट्रेस असेल, हे सगळे स्ट्रेसचे त्यांना त्या ठिकाणी जे काही अमाऊंट ऑफ किंवा पॉसिबिलिटी येऊ शकतात, तर त्यांच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी त्यांना माहिती असायला हव्या. अंडरस्टूड? बघा आता जी इन्सुलेशन कॉर्डिनेशन आहे तर त्या इन्सुलेशन कॉर्डिनेशनच्या दोन मेथड्स आहे. त्याला आपण पहिली म्हणतो कन्व्हेन्शनल मेथड आणि दुसरी म्हणजे प्रोबेबिलिस्टिक मेथड. आता कन्व्हेन्शनल इन्सुलेशन कॉर्डिनेशनच्या मेथडमध्ये काय करतो की आपण वी स्पेसिफाईंग मिनिमम स्ट्रेस बाय सेटिंग इट टू इक्वल टू मॅक्सिमम स्ट्रेस, म्हणजे की मिनिमम स्ट्रेस टू मॅक्सिमम स्ट्रेस या रेंजमध्ये आपण त्या ठिकाणी स्ट्रेस त्या ठिकाणी इन्सुलेशन कॉर्डिनेशन मेन्शन करतो. सेकंड तुमची प्रोबेबिलिस्टिक इन्सुलेशन कॉर्डिनेशन मेथड, त्याच्यामध्ये आपण काय करतो सिलेक्टिंग इन्सुलेशन स्ट्रेंथ ऑर क्लिअरन्स बेस्ड आपण स्पेसिफिक रिलायबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. अंडरस्टूड इन्सुलेशन कॉर्डिनेशन. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तुमचा गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन बरं, सबस्टेशनचे टाइप्स माहिती तुम्हाला ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन मध्ये बघितले असेल तुम्ही. Anybody? सी गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे कॉम्पॅक्ट किंवा स्पेस रिलायबिलिटी कमी, तर त्या ठिकाणी आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन यूज करतो. काय काय नीड गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची की हाय एल्टिट्यूड असेल किंवा एक्सप्लोजिव्ह एन्व्हायरमेंट असेल त्या ठिकाणी एरिया इन्सुलेटेड सबस्टेशन थोडंसं रिस्की ऑपरेट करायला, किंवा अर्बन साईट असेल तर हाय राईज ऑफ बिल्डिंग्स असेल तर त्या ठिकाणी आपण
जे एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आहे जे यूज नाही करू शकत आणि जी नॉन अवेलेबिलिटी ऑफ सफिशियंट स्पेस असेल किंवा डिफिकल्ट क्लायमॅटिक किंवा सिस्मेटिक कंडिशन्स असतील तर त्या ठिकाणी आपण एअर इन्सुलेटेड सबस्टेशन यूज करतो. एअर इन्सुलेटेड सबस्टेशन म्हणजे जनरली जे आपण बघतो बाहेर किंवा ज्या ठिकाणी व्हिजिट जातात तर त्याला एअर इन्सुलेटेड सबस्टेशन आपण त्या ठिकाणी म्हणतो. पण ज्या ठिकाणी अवेलेबिलिटी ऑफ स्पेस कमी आहे आणि क्लायमॅटिक कंडिशन थोड्याशा डिफिकल्ट आहे, सेस्मिक क्लायमॅटिक कंडिशन्स असतील तर त्या ठिकाणी आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन प्रेफर केलं. त्याच्यानंतर अर्बन साईट्स असेल म्हणजे हाय राईज बिल्डिंग असेल किंवा हाय अल्टिट्यूड असेल तर त्या ठिकाणी आपण हे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन असेल किंवा गॅस इन्सुलेटेड स्विच गिअर पण आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी यूज त्या ठिकाणी करतो. या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जनरली आपण कॉम्पॅक्ट किंवा मल्टी कंपाऊंड असेंब्ली त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यामध्ये आपण जो सकाळी बघितला तो गॅस जनरली आपण यूज करतो दॅट इज सल्फर एक्झॉफ्लोराइड गॅस प्रायमरी इन्सुलेटिंग मीडियम म्हणून आपण यूज करतो. प्रेफर व्होल्टेज रेटिंग जर बघितलं तुम्ही जे आय एस तर 72.5 केव्ही 145 केव्ही और 300 केव्ही और 420 केव्ही अँड अबो ह्या रेंजच्या त्या ठिकाणी जे आय एस सबस्टेशन तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर कॉम्पोनंट जर बघितलं तर कॉम्पोनंट त्याच्यामध्ये सर्किट ब्रेकर, बस बार, आयसोलेटर, लोड ब्रेक स्विचेस, देन करंट ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, आर्थिंग स्विचेस या सगळ्या जे आहे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी यूज करतो. these equipments are housed in welder enclosed modules and that are filled in with a SF6 gas. Okay. Then we know that what are the properties of SF6 gas. SF6 gas has non-toxic, stable, that is chemically stable. Then non-inflammable, non-toxic, colorless, having good dielectric strength. Okay, almost water insoluble. So that's why we use the uh, gas in gas insulated substation. Okay, then what are the essential part of GIS substation? Like it has a bus bar. Same जैसे तुमचे AIS substation like same part तुमच्या GIS substation मध्ये मागवलं जाईल. जसं की bus bar, circuit breaker, disconnectors, अर्थिंग switches, current transformer, voltage transformer, then feeder or अर्थिंग switches, lightning or cable or determination panel हे सगळे switches तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. जस्ट मिनिट शेअर करतो माझी स्क्रीन जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. दिसते का? हे बघा हे आहे तुमचं गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. दिसते गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. बघा काय काय ऍडव्हान्टेज
सबस्टेशन, त्याच्यानंतर आउटेज ड्यू हे कमी कारण व्हायचे चान्सेस आहे ते फार कमी या टाईपच्या सबस्टेशनला बघायला होती. त्याच्यानंतर मेंटेनन्स फ्री सिस्टम आहे. देन इट कॅन बी असेंबल्ड ॲट वर्कशॉप मॉड्यूल्स, ओके, इन प्लांट व्हेरी सबस्टेशनला देखील बघायला येतं. इट इज मोर रिलायबल दॅट कम्पेअर्ड टू द एअर इन्सुलेटेड सबस्टेशन. बट त्याला डिसएडव्हान्टेजेस जसं की डिझाईन चॅलेंज, मेन काय त्याचा सेफ्टी क्रायटेरिया हाय रिलायबिलिटी पाहिजे. ओके, इन्सुलेशन कारण की याच्यामध्ये इन्सुलेशन फेल्युअरचे चान्सेस जास्त आहे. मेन डिझाईन चॅलेंज काय ते पहिलं सेफ्टी, ऑप्टिमायझिंग ऑपरेटिंग इलेक्ट्रिकल स्टेज टू सेफ लेवल बाय बेटर इनर इलेक्ट्रिक स्पेसिंग पाहिजे. देन हाय रिलायबिलिटी, हे थोडेसे डिझाईन चॅलेंज तुम्हाला ह्या टाईपच्या सर्किट ब्रेकरला बघायला भेटतील, या टाईपच्या सबस्टेशनला बघायला भेटतील. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर जो आपल्याला बघायचा दॅट इज ELCB आपण त्याला म्हणतो, दॅट इज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. Basically, this earth leakage circuit breaker has two types. It can be voltage operated or the current operated. दोन्ही पण बघूया आपण earth leakage circuit breaker. See, the main purpose of this providing earth leakage circuit breaker is to detect earth leakage and protect personal safety from electrical shock and fire, which are caused due to the short circuit. Short circuit मुळे जे काही इलेक्ट्रिकल शॉक किंवा फायर होतं तर त्याच्यापासून पर्सनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ह्या टाईपचं सर्किट ब्रेकर आहे ते यूज करतो. या टाईपचे सर्किट ब्रेकरचे दोन टाईप ज्याच्यावरती वर्क होतं पण त्याला आपण म्हणतो व्होल्टेज ऑपरेटेड आणि दुसरा करंट ऑपरेटेड सर्किट ब्रेकर आहे. जो व्होल्टेज ऑपरेटेड पहिला बघू पण व्होल्टेज ऑपरेटेड होता व्होल्टेज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. प्रिन्सिपल ऑपरेशन बघ कसं आहे, कशावरती होतं, मेन काय तुम्हाला माहिती आहे. So it gives protection from the leakage current. See, if the voltage of equipment body rises either by the failure of insulation or due to the short circuit, then the insulation of equipment or by touching the phase to neutral part, which would cause the difference between the earth and body voltage, then danger of shock will there, right? So this voltage difference will generate an electric current from load metal framework that flows through the electric loop and to earth. See, when the voltage on the on the appliances or the equipment metallic body increases to the danger levels which exceed 50 volt, then the appliance then the flowing current through the relay loop would move the relay contact by disconnecting the supply current, and thus we avoid the danger of short circuit too or danger of electric shock. They see this ELCB detect the fault current from phase to earth wire around insulation, and it protects human beings from the shock. If the sufficient voltage appear across the sense coil of the ELCB, then the power will get turned off and remain in the same state that till the circuit breaker manually reset. जोपर्यंत मॅन्युअली रिसेट करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ऑपरेट होतो. म्हणजे जे व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर आहे म्हणजे ते अप्लायन्सेस आणि टचिंग बॉडी टू ह्युमन बॉडी याच्यामध्ये डिफरन्स जो करंटचा व्होल्टेजचा तो मेजर करतो. जर 50 वोल्टपेक्षा जर जास्त डिफरन्स भेटला तो रिले कॉईल जी ती क्लोज होते आणि जे काही कॉन्टॅक्ट आहे ते कॉन्टॅक्ट ओपन केलं होतं सेन्स कॉईलनी आणि जे प्रोटेक्शन आहे रिक्वायर्ड प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं या टाईपच्या सर्किट ब्रेकरमध्ये. ओके, देन नेक्स्ट आहे तुमचा की अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. जनरली आपण ELCB देतो, करंट अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचा आहे तो ते आपण त्याला यूज करतो, त्यालाच आपण RCCB किंवा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी म्हणतो. आता एक्झॅक्टली हा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर आहे तो कसा ऑपरेट होतो. दिस रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर बेसिकली कन्सिस्ट ऑफ
three winding transformer which has a two primary winding and one secondary winding. It is also called as core balance current transformer. जो हा जो special current जो transformer use करतो, which is also called as core balance current transformer. See, the phase and neutral wires act as a two primary windings. जे आपण three winding transformer use केले त्याला दोन primary windings आहेत. त्यातल्या दोन primary windings, one is act as a phase and the second one act as a neutral. Then the wire bound coil जे आहे ती act as a secondary. Then at balance condition, the current flowing to the secondary winding is zero. Let's say, for example, suppose if the phase wire carries a 5 ampere current, that means 5 ampere current will be returned to neutral wire. बरोबर. Then if the sum of current is zero, right? That means at a normal state in which the ELCB does not get operated. Now, if consider the human being is touching the phase wire, the phase wire touches, then it causes the current that passes from phase to earth. Now, the 5 ampere normal जो current है, तो plus 30 milliampere किंवा 30 milliampere of the fault current होणार आहे. Okay? But जो neutral to 5 ampere carrying current carry करणार. So the additional difference of fault current carries some current kind of difference. So it is sensed by the core balance current transformer, and then it sends command to a relay operating coil, right? When fault occurs, small amount of current will flow through ground also. So this will called an unbalance between phase and neutral and create unbalanced magnetic field. So it will send a tripping command and trips the contact. ह्या टाईपचे तुमचं जे सर्किट ब्रेकर आहे किंवा ह्युमन बिंग सेफ्टी जी ह्युमन बिंग सेफ्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. आता ऍडव्हान्टेजेस काय आहे व्होल्टेज ऑपरेटेड ELCBचे? व्होल्टेज ऑपरेटेड ELCB सेन्सिटिव्ह टू फॉल्ट कंडिशन. सो त्याला न्यूसन्स ट्रिप्स त्या ठिकाणी म्हणतात. कंटिन्युअसली ट्रिपिंग त्या ठिकाणी होत असतं. 10 सेकंड दे डू नॉट डिटेक्ट fault that don't pass the current through the circuit or the protective conductor called earth rod. Then the current operated ELCB is not affected by any kind of parallel path. या टाईपचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला येतात. नंतर ऍप्लिकेशन्स काय की करंट ऑपरेटेड जी काही ELCB और त्याला आपण RCCB म्हणतो, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर, इज पॉप्युलर सर्किट ब्रेकर युज्ड इन इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि हाऊसहोल्ड अप्लायन्सेस मध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. त्यानंतर जो व्होल्टेज ऑपरेटेड ELCB इज जनरली युज्ड वेअर पुअर अर्थिंग कंडिशन्स असतील, म्हणजे जसं की रॉकी किंवा ड्राय सब सॉइल्स असेल, या ठिकाणी तुम्हाला जो व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर आहे, व्होल्टेज ऑपरेटेड ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, तो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. ओके. बघा आपण जे ELCB, RCCB आणि MCB जे आहे, MCB माहिती आहे सगळ्यांना? MCB बिफोर दॅट पहिले बघू आपण MCCB. बघा सेकंड जो आपला पॉइंट आहे की मोल्डेड गेज सर्किट ब्रेकर, इलेक्ट्रिक प्रोटेक्शन डिव्हाइसेस आहे ते. when the load current exceeds the limit in MCB, त्यावेळेस आपण मोल्डेड केस सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी यूज करतो. ते शॉर्ट सर्किट करंट, ओव्हरलोड, स्विचिंग सर्किट पासून तुम्हाला तो सर्किटला प्रोटेक्शन देतो.
It is also used for the high current rating and the fault level in domestic and small commercial appliances आहे. त्या सगळ्या अप्लायन्सेसला तुम्हाला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायसाठी आपण ही एमसीसीबी आहे, एमसीसीबी आपण या ठिकाणी यूज करतो. प्लस जे लार्ज करंट रेटिंग किंवा हाय ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही हा एमसीसीबी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. ओके, पण आता जे मेन डिफरन्स आहे म्हणजे एमसीबी माहिती, एमसीबी मीन्स मोल्ड मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर त्याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय की मेन बघा, की जे मिनिएचर सर्किट ब्रेकर आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकर त्याचं जे ट्रिपिंग सर्किट आहे, ट्रिपिंग सर्किट फिक्स आहे. पण एमसीसीबी मध्ये ट्रिपिंग सर्किट जे आहे, ट्रिपिंग सर्किट याच्याने मूव्हेबल आहे. देन अब्रिव्हिएशन तुम्हाला माहिती आहे, अब्रिव्हिएशन काय काय आपण त्या ठिकाणी यूज केलं. देन रिमोटली एमसीबी जो आहे तो तुम्ही रिमोटली ऑन ऑफ त्या ठिकाणी करू नाही शकत. पण एमसीबी येतो रिमोटली यू कॅन ऑन ऑफ दॅट एमसीसीबी. एमसीबी तुम्हाला साधारणतः 100 एम्पियर पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहे. 5, 10, 20, 50, 100 अप टू 100 एम्पियर. एमसीसीबी ची वाईड रेंज आहे, साधारणतः 10 एम्पियर ते 200 एम्पियर पर्यंत तुम्हाला एमसीसीबी त्या ठिकाणी बघायला भेटेल. त्यांना अप्लिकेशन्स और युजर्स जर असं बघेल तर यूज फॉर द डोमेस्टिक पर्पज लाईक होम वायरिंग. आणि एमसीसीबी तुम्हाला जनरल कमर्शियल आणि इंडस्ट्रियल पर्पजला त्या ठिकाणी बघायला भेटेल. देन पोल्स जे आहे म्हणजे अवेलेबिलिटी म्हणजे आहे की सिंगल पोल और 2 or 3 पोल त्या ठिकाणी बघायला भेटेल. सेम एमसीसीबी जो आहे सिंगल पोल, डबल पोल, 3 पोल और 4 पोल ह्या व्हर्जन्स मध्ये तुम्हाला तो एमसीसीबी जो आहे एमसीबी त्या ठिकाणी बघायला भेटेल. नंतर जो एमसीबी आहे तुम्हाला ओव्हर करंट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. एमसीसी जो आहे तो ओव्हर करंट आणि फॉल्ट करंट ह्या सगळ्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. सो हे झाले डिफरन्स पॉईंट फॉर एमसीसीबी अँड एमसीबीजे. ओके, आलं लक्षात.